आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. मोदी सरकारनं नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा वापर करून खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई केली आहे, हा प्रकार लोकशाहीला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगून जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात तसेच विरोधी पक्षनेत्यांवर केलेल्या कारवायांच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं गेलं. माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार हे आंदोलन केलं गेलंय. मोदी सरकार हे जुलमी आणि हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे. ईडीच्या आडून राष्ट्रीय नेते खासदार सोनिया गांधी यांच्या विरोधात तसेच पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक द्वेषपूर्ण सुडबुद्धीनं कारवाई केली जाते. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी म्हटलंय. भाजप शासित केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाच्या आमच्या सोनिया गांधी आणि आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यावर जे दोषारोपपत्र, खोटे दोषारोपपत्र जे दाखल केले आणि नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्र कंपनीवर जे जप्तीची नोटीस आणली, याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने धिक्कार करतो आणि ह्या जुलमी सरकारचा ह्या सरकारचा आम्ही 100% धिक्कार करतो, निषेध करतो. आणि हे जुलमी सरकार हाणून पाडण्यासाठी काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचून हे जुलमी सरकार उलथवल्याशिवाय राहणार नाही, ही आज आम्ही संकल्पना या मनाची बाळगतो. आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने, मोदी सरकारने जी सूडबुद्धीतून कारवाई केंद्रीय संस्थेला हाताशी धरून करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर अनेक प्रश्न देशामध्ये आहे, बेरोजगारी आहे, त्यानंतर स्त्रियांवरती अत्याचार असतील, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अनेक प्रश्नाला बगल देऊन हे सरकार वेगवेगळे मुद्दे उकरून काढत आहे. जातीमध्ये, धर्मामध्ये भांडण लावण्याचं, द्वेषाचं राजकारण हे सरकार करत आहे. आज या निमित्ताने आम्ही या मोदी सरकारचा, ह्या भाजप सरकारचा जाहीर निषेध करत आहोत. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे राज्याचे नेतृत्व सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रेरणेखाली, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जयेंद्ररावजी वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल जो आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी व राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्यावर जो काल ईडीने जे चार्जशीट, अत्यंत अवमानकारक असा चार्जशीट दाखल केला, हा गुन्हा याच्यामध्ये कोणतेही याच्यामध्ये पुरावे नाही, याच्यामध्ये एव्हिडन्स नाही, काही नसताना त्यांच्यावर अन्यायकारकरित्या हा जो गुन्हा दाखल केला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपच्या मोदी सरकार आणि शहा सरकार यांच्याकडून होत आहे. आणि ह्या सरकारचं हेच काय, तुम्हाला एक उदाहरण द्यायचं ठरलं तर जातीत तेढ निर्माण करणं. याची विशेष बाब म्हणजे आमच्या राहुरी तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांची विटंबना झाली. विटंबना होऊन हे सरकार राज्यात भाजपचं आहे, देशामध्ये भाजपचं आहे, आणि ते काय म्हणतात, आमचं शिवरायांचं सरकार आहे. हे सगळं असताना सुद्धा अजून सुद्धा राहुरीच्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केलेला आरोपी अटक होत नाही. त्या ठिकाणी राहुरीत सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आरोपी अटक व्हावा म्हणून उपोषण केलं. मला सांगण्याचा अर्थ असा की हे सरकार बघा तुम्ही का शिवरायांचं म्हणतं, किती खोटं बोलतं, शिवरायांचं सरकार आहे म्हणतं, आणि शिवरायाची विटंबना होत असताना सुद्धा आरोपी अटक करत नाही. याचा असाच यांचा उद्योग चालू आहे. आणि हेच आपण जर पाहिलं ते दिल्लीमध्ये सुद्धा दिल्ली सरकार काही नसताना ईडीचा वापर करून
जे सर्वसामान्य जनता आहे यांना अडकवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. यांचा निषेध करण्यासाठी, या भाजपचा निषेध करण्यासाठी आम्ही काँग्रेसचे आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व आमचे जिल्हाध्यक्ष जयजी वाघ यांचा समवेत आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करीत आहे व भाजप सरकारच्या ठिकाणी आम्ही निषेध करतो. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, नगर तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अमोल फडके, प्रदेश सचिव संभाजी माळवदे, नासिर शेख, प्रमोद भोसले, समीर काझी, बाळासाहेब आढाव, राजेंद्र कर्डिले, मोहसिन शेख, बाळासाहेब भंडारी, रिजवान शेख, श्यामराव वागसकर, अंजुमभाई शेख, TDFचे नेते कोकाटे, शोभाताई पातारे, मंगल भुजबळ, अभिजित कांबळे, मयूर पाटोळे यांसह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. धर्मामध्ये देश पसरणाऱ्या सरकार राहुल गांधी जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. या ईडी सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक. श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर. प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966.